नमस्कार. पावसाने बघा काय हिरवेगार आले झाडं झुडं, किती छान वाटते. हे सीताफळ आहे. हा शेवगा आहे. शेवग्याची झाडं दोन्ही तोडले होते, आता छान फुटलेत बघा, किती छान फुटले दोन्ही झाडं. चिंचाचं झाड पण इतकं हिरवगार खूप छान झाले. दाट पाला आलाय चिंचाला. आता उन्हाळ्यात बसायला जागा नव्हती, सगळी गळती झाली होती चिंचाच्या झाडाची. हे जास्वंद किती छान फुटले बघा, एकदम कोकणातल्या वातावरणासारखं वाटायला लागले. दररोज पाऊस येतो थोडा थोडा का बघा, किती छान वाटतंय. आमचा तिसरा शेवगा इकडे, ते 2 आणि हे 3, तिसरा पण तोडला होता, तो पण खूप छान फुटलाय बघा, किती छान फुटलाय बघा. शेवगा दरवर्षी तोडायलाच पाहिजे, म्हणजे शेंगा भरपूर येतात. आरोग्याला शेवग्याच्या शेंगा चांगल्या खाल्लेल्या. किती छान वाटतंय. आमची सून नोकरीला होती तिकडं कोकणात, संगमेश्वर तालुका. मी गेले होते ना, सेम असंच वातावरण होतं, हिरवगार आणि छान वाटत होतं तिकडे. तिला सोबत गेले होते मी, नवीन लग्न झालं होतं मुलाचं. आणि दारात तर काय गवतं, हे बघा पाथरीसुद्धा कशी आली दारात बघा, आपोआपच उगवली ती बघा, किती छान आली. हे बघा तुळशीचे रोपं आलेत. दारामध्ये गवत बघा, हरळ काय हिरवीगार आली, लोक शेव म्हणून ठेवते. मी ती काढणारच नाही आता, तशीच ठेवणार आहे हिरवीगार. बघा किती छान आली, बघा किती छान आली, मस्त वाटतंय बघा. ही जास्वंद आहे दारामध्ये. सगळे झाडं हिरवेगार झाली तर एकदम छान वातावरण वाटते. मला तर खूप करमतं. उन्हाळ्यात करमतच नाही, सगळी पानाची गळती होती. असा आहे आमचा परसबाग.